नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ सचिन बावस्कर. तर आपल्याला फिजिक्सचं जे आपलं थर्ड चॅप्टर आहे ते बघायचं आहे. आपलं चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला गॅसेसच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या बघायच्या आहेत. जसं की आपण 11th स्टँडर्डमध्ये इलास्टिसिटी बघितली. मागच्या चॅप्टरमध्ये आपण लिक्विडच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या बघितल्या. तर आपल्याला माहिती आहे की जनरली त्या ठिकाणी देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. त्यामध्ये प्रामुख्यानं आपण ज्या प्रॉपर्टीज अभ्यासल्या त्यामध्ये आपण सॉलिडचा स्टडी केला. त्यानंतर लास्ट चॅप्टरमध्ये आपण लिक्विडच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या बघितल्या आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला गॅसेसवरती बोलायचं आहे. तर ह्या 3 प्रॉपर्टीज त्या ठिकाणी 3 स्टेट ह्या मॅटरच्या आहेत: सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर याच्यामधला फरक हा आपल्याला माहिती आहे की सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे खूप कमी असतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स जे काय आहे ते जास्त असतं. त्या कंपॅरिझनमध्ये लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे सॉलिडपेक्षा जास्त आणि गॅसेसपेक्षा कमी असतं. तसंच इंटरमॉलिक्युलर फोर्स जे काय आहे ते सॉलिडपेक्षा कमी आणि गॅसेसपेक्षा जास्त असतं. तर सॉलिडला डिफायनाईट साईज, शेप आणि व्हॉल्यूम असतो, परंतु लिक्विडच्या बाबतीत, लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत मात्र आपल्याला तसं म्हणता येत नाही. मग ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे तर वी हॅव टू स्टडी ऑफ गॅसेस इन दिस चॅप्टर. तर तुम्हाला ऑलरेडी काही टर्म ज्या काही आहेत तर त्या माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल, गॅसचे जे काही बेसिक लॉ आहेत, there are 3 basic law of gases. First one is Boyle's law, after that Charles law and Gay-Lussac's law. तर नेमके हे जे लॉ आहेत तर हे लॉ त्या ठिकाणी आपल्याला काय सांगतात तर गॅसेसचा स्टडी करत असताना आपल्याला असं म्हणता येतं की त्या ठिकाणी 3 जे लॉ आहेत तर त्या 3 लॉमध्ये पहिला लॉ हा बॉयल्स लॉ आहे, सेकंड लॉ तो चार्ल्स लॉ आणि थर्ड लॉ त्या ठिकाणी गे-लुसॅक्स लॉ. मग आता त्यामध्ये बोलत असताना आपल्याला ते 3 लॉ आपण अल्टरनेटली बघणार. तर पहिला जो काय आहे तो आहे बॉयल्स लॉ. तर अतिशय बेसिक असा हा गॅस लॉ आहे. तर याच्यामध्ये बॉयल्स लॉचं स्टेटमेंट काय तर इन शॉर्टमध्ये आपल्याला म्हणता येतं का व्ही इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी. व्ही इज व्हॉट? इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पी ॲट कॉन्स्टंट टी. माइंड इट, ॲट कॉन्स्टंट टी. आता ह्या टर्म्स नेमक्या काय आहेत? व्ही, पी अँड टी. देन व्ही बी द व्हॉल्यूम ऑफ गॅस. व्ही काय त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गॅस, पी त्या ठिकाणी प्रेशर ऑफ गॅस अँड टी बी द टेम्परेचर. तर हे 3 बेसिक पॅरामीटर आहेत ज्यावरती हा बॉयल्स लॉ आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ गिव्हन मास ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस. तर हा आहे बॉयल्स लॉ. सेकंड लॉ जो काय आहे तो त्या ठिकाणी चार्ल्स लॉ. आता हा चार्ल्स लॉ काय सांगतो तर चार्ल्स लॉ आहे व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट पी. म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ given mass of gas is directly proportional to
टेम्परेचर. मग आता या स्टेटमेंटवरून आपल्याला काय म्हणता येईल का जेव्हा प्रेशर वाढतं तेव्हा व्हॉल्यूम कमी होतं. जेव्हा इन्व्हर्सली प्रपोर्शनॅलिटी येईल तेव्हा आपल्याला असं म्हणता येतं की एक वाढतोय तेव्हा दुसरा कमी होतोय. परंतु चार्ज लॉ मध्ये काय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मीन्स जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं गॅसचं जे काही व्हॉल्यूम आहे ते वाढतं. बघा जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं गॅसचं काय होतं व्हॉल्यूम वाढतं. हा होता चार्ज लॉ. आफ्टर दॅट थर्ड लॉ जो काय आहे तो आहे गे-लुझॅक्स लॉ. आता हा गे-लुझॅक्स लॉ नेमकं काय सांगतो तर गे-लुझॅक्स लॉ इज P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. माइंड इट, P is directly proportional to T at constant V. म्हणजे at constant volume, लक्षात घ्या at constant volume pressure is directly proportional to temperature. मग आता हे तिघं इक्वेशन जे काय आहेत हे तिघं इक्वेशन जर आपण त्या ठिकाणी कंबाईन केले, बघा इक्वेशन 3 आहेत. पहिलं V इज इनवर्सली प्रपोर्शनल टू P. दुसरा आहे त्या ठिकाणी V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. आणि तिसरा आहे P इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. म्हणजे बॉयल्स लॉ, चार्ज लॉ आणि गे-लुझॅक्स लॉ ह्या तिघं लॉचं जे कॉम्बिनेशन आहे ह्या तिघं लॉच्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला मिळतंय आयडियल गॅस इक्वेशन. काय मिळतं आयडियल गॅस इक्वेशन. कोणाकोणापासून बनतंय तर बॉयल्स लॉ, चार्ज लॉ अँड गे-लुझॅक्स लॉ. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ह्या इक्वेशनचा बघा याचा आपण विचार करणार. V इज डायरेक्टली इनवर्सली प्रपोर्शनल टू P. देन V इज इक्वल टू, जर प्रपोर्शनॅलिटी साइन घालवायचं आहे तर कॉन्स्टंट घ्यावा लागेल. म्हणजे इथे घेणार कॉन्स्टंट इनटू 1/P. मग हा इकडचा डिनॉमिनेटरचा P जर आपण पलीकडे आणला तर काय मिळतंय आपल्याला PV. माइंड इट, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बघा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. परंतु सेम थिंग इथे जर तुम्ही लिहिली तर आपल्याला V इज इक्वल टू कॉन्स्टंट, बघा कॉन्स्टंट इनटू T. आणि इथे P इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू T असं लिहिता येईल. मग आता ही जी बाजू आहे तर कॉन्स्टंट इनटू T, इकडे पण कॉन्स्टंट इनटू T. पण एक बाजू काय हा सुद्धा काय कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला कलेक्टिवली असं लिहिता येईल का PV इज इक्वल टू, बघा PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू T किंवा PV इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॅपिटल T. मग आता यालाच अजून बघा कसं मॉडिफाय करता येईल तर यालाच अजून आपल्याला लिहिता येईल का PV/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय लिहिता येईल PV इज इक्वल टू PV/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. पण आपल्याला हा जो कॉन्स्टंट आहे तर हा गॅस कॉन्स्टंट घ्यावा लागेल ज्याला आपण युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे PV इज इक्वल टू RT. PV इज इक्वल टू RT. हे झालं एका मोलसाठी. माइंड इट, हे काय झालं एका मोलसाठी झालं. पण आपल्याला n नंबर ऑफ मोल किती मोलसाठी बघायचं आहे, n नंबर ऑफ मोलसाठी बघायचं आहे. तर इक्वेशन मिळतं PV इज इक्वल टू nRT. बघा PV इज इक्वल टू what nRT, where P be the pressure of gas, V be the volume of gas,
T with the temperature of gas, N is the number of mole and T with the absolute temperature. T काय त्या ठिकाणी absolute temperature. मग हा जो n आहे तर तो n आपल्याला काय लिहिता येतो तर n इज इक्वल टू हा जो स्मॉल n आहे त्याला आपण नंबर ऑफ मोल म्हटलं तर हा n लिहिता येतो का n इज इक्वल टू कॅपिटल M अपॉन m0 वेअर mb द मास ऑफ गॅस. m काय आहे मास ऑफ गॅस आणि m0 काय आहे तर ते मोलर मास. आता मोलर मास म्हणजे काय तर एका मोलचा मास. मास ऑफ गॅस म्हणजे त्या ठिकाणी जेवढाही गॅस असेल त्याचं मास. म्हणजे आपल्याला जर थोडक्यात विचार केला तर टोटल मास ऑफ गॅस इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल इनटू मोलर मास असं म्हणता येईल. किंवा याला किती आपल्याला लिहिता येतं का n इज इक्वल टू n अपॉन na. काय लिहिता येतं n इज इक्वल टू n अपॉन na. मग हा n आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल आणि n आहे त्या ठिकाणी अवोगाड्रोज नंबर. तर हे जे काही होतं हे होतं आपल्या चॅप्टरचं इंट्रो. हे सर्व बेसिक तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. बरं हे सर्व बेसिक गोष्टी ज्या काही आहेत त्या तुमच्या केमिस्ट्रीमध्ये झालेल्या आहेत. इज इट क्लिअर? आय होप दॅट की ही जी कन्सेप्ट होती त्या ठिकाणी आयडियल गॅस इक्वेशन तर ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या चॅप्टरचं ह्या इंट्रोडक्शन नंतर पहिलं जे काही आर्टिकल आहे तर आपलं त्या ठिकाणी पहिलं आर्टिकल आहे बिहेवियर ऑफ गॅस. फर्स्ट आर्टिकल काय आहे त्या ठिकाणी बिहेवियर ऑफ गॅस. Behavior of gas. आता बघा काही बेसिक गोष्टी आहेत. समजा आपण हा एक दगड आहे असं मानलं आणि हा दगड जर आपण वरती फेकला. कन्सिडर अ स्टोन इज थ्रोन इन एअर इन अ अपवर्ड डिरेक्शन. जर वरती फेकला तर आपल्याला माहिती आहे हा दगड वरती गेल्यानंतर कुठे येईल इट्स कम बॅक टू द अर्थ सरफेस. मग याची जी काही मोशन आहे तर याची मोशन आपल्याला न्यूटोनियन मेकॅनिक जे काय न्यूटोनियन मेकॅनिकच्या साहाय्यानं त्या ठिकाणी बघता येईल. न्यूटोनियन मेकॅनिक म्हणजे काय तर त्या ठिकाणी याच्यावरती आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन त्या ठिकाणी अप्लाय करता येईल आणि त्याच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी या स्टोनची जी काही मोशन आहे तर ही मोशन त्या ठिकाणी अभ्यासता येईल. परंतु आपण जर म्हटलं की या ठिकाणी एक एन्क्लोजर आहे एक क्लोज कंटेनर आहे आणि याच्यामध्ये गॅसचा मॉलिक्यूल आहे. आता गॅसचा जर मॉलिक्यूल असेल तर तो कंटिन्युअसली मोशनमध्ये असतो. जर तो कंटिन्युअस मोशनमध्ये आहे तर इज इट पॉसिबल दॅट the study of motion of gas molecule by using Newton's law of motion? No. तर आपण त्या ठिकाणी न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या आधारे गॅस मॉलिक्यूलच्या मोशनचा स्टडी करू शकत नाही. मग त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला जे काही बेसिक पॅरामीटर आहेत तर ते बेसिक पॅरामीटर त्या ठिकाणी वापरावे लागतात. मग त्या बेसिक पॅरामीटरमध्ये पॅरामीटर कोणते येतात तर तो येतो एक प्रेशर, दुसरा येणार व्हॉल्यूम, तिसरा येणार ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आफ्टर दॅट ई. आता ई काय तर ई बी द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. ई इज व्हॉट कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. तर या ठिकाणी हे चार बेसिक पॅरामीटर त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी
याचा स्टडी करता येतो. परंतु जर आपण पाहिलं, समजा आपण जर म्हटलं की एक कंटेनर आहे, ज्याची क्युबिकल कंटेनर आहे, ज्याची प्रत्येक साईड ही किती असेल, युनिट मीटर असेल, 1 मीटर असेल, म्हणजे लांबी रुंदी उंची किती, 1 मीटर. याचा अर्थ त्या कंटेनरचं जे व्हॉल्यूम आहे ते झालं 1 मीटर क्यूब. किती असेल, 1 मीटर क्यूब. तर या एका मीटर क्यूबमध्ये म्हणजे या एका मीटर क्यूबमध्ये नियर अबाउट 10⁻23 बघा, एका मीटर क्यूबमध्ये 10⁻23 एवढे पार्टिकल त्या ठिकाणी गॅसचे प्रेझेंट असतात. इन 1 मीटर क्यूब त्या कंटेनरमध्ये किती मॉलिक्यूल किंवा किती पार्टिकल त्या ठिकाणी प्रेझेंट असतील, तर नियर अबाउट, याचे सिम्बॉल आहे ते दाखवत आहे का नियर अबाउट 10⁻23 पार्टिकल त्या ठिकाणी एका मीटर क्यूबमध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. मग आता आपण पाहिलं की नेमकं हे जे काय आहे, तर तो जो गॅस पार्टिकल असतील किंवा गॅस मॉलिक्यूल असतील, तर हे गॅस मॉलिक्यूल कंटिन्युअस मोशनमध्ये असतात असं आपण म्हटलं. त्यानंतर आपल्याला जे पुढचं आर्टिकल आहे ते आहे तुमचं आयडियल गॅस अँड रियल गॅस. बघा, पुढचं जे आर्टिकल आहे ते आहे आयडियल गॅस अँड रियल गॅस. तर मागच्या आर्टिकलमध्ये आपण आयडियल गॅस इक्वेशन बघितलं, जे की त्या ठिकाणी 3 लॉचं कॉम्बिनेशन होतं. 3 लॉ कोणकोणते, तर त्याच्यामध्ये पहिला होता बॉयल्स लॉ, सेकंड होता त्या ठिकाणी चार्ल्स लॉ आणि थर्ड होता गे-लुसाक्स लॉ. परंतु आता आपल्याला बघायचं आहे का आयडियल गॅस म्हणजे आयडियल गॅस अँड रियल गॅस म्हणजे काय. तर आयडियल गॅस अँड रियल गॅस म्हणजे काय, तर आयडियल गॅस बघा, आयडियल गॅस मध्ये काय म्हणता येईल का PV इज इक्वल टू nRT. हे कोणतं इक्वेशन आहे, तर हे आयडियल गॅस इक्वेशन. तर ॲट एनी टेम्परेचर अँड प्रेशर, कोणत्याही प्रेशर असू द्या किंवा कोणतेही टेम्परेचर असू द्या, हे इक्वेशन जर त्या ठिकाणी तो गॅस सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण आयडियल गॅस म्हणतो. म्हणजे द गॅस ओबेज द आयडियल गॅस इक्वेशन ॲट एनी पॉसिबल टेम्परेचर अँड प्रेशर. कोणत्याही टेम्परेचर आणि प्रेशरला जर हे PV इज इक्वल टू nRT इक्वेशन जर त्या ठिकाणी सॅटिस्फाय करताय, ओबे करताय, तर हा जो गॅस आहे या गॅसला आपण म्हणणार आयडियल गॅस. परंतु जर PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन जर त्या ठिकाणी गॅस ओबे करत नसेल प्रत्येक टेम्परेचर आणि प्रेशरला, तर त्या गॅसला आपण म्हणणार रियल गॅस. म्हणजे इथे काय करतोय, तर ओबे करतोय. इकडे हेच इक्वेशन म्हणणार नॉट ओबे. बघ, आयडियल गॅस PV इज इक्वल टू nRT हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय करतो. परंतु रियल गॅसमध्ये मात्र PV इज इक्वल टू nRT हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. त्यानंतर आयडियल गॅसमध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स बघा, हा होता एक पॉइंट. सेकंड, आयडियल गॅसमध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स, इंटर मॉलिक्युलर किंवा इंटरॲटॉमिक, इंटर मॉलिक्युलर फोर्स किंवा इंटर मॉलिक्युलर इंटरॅक्शन हे काय असतं, त्या ठिकाणी अपसेंट असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स और इंटरमॉलिक्युलर इंटरॲटॉमिक फोर्स इज ॲब्सेंट इन आयडियल गॅस, पण तेच या ठिकाणी प्रेझेंट असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स
किंवा इंटर ॲटॉमिक फोर्स रिअल गॅसमध्ये काय असतं त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. आयडियल गॅसला डिफायनाईट नो डिफायनाईट व्हॉल्यूम म्हणजे यांना विशिष्ट आकार त्या ठिकाणी नसतो, पण इकडे मात्र त्याला डिफायनाईट व्हॉल्यूम असणार. त्यानंतर ह्या आयडियल गॅसमध्ये जे कोलिजन असतील तर हे कोलिजन हे इलास्टिक कोलिजन असतात. इलास्टिक कोलिजन येथे आयडियल गॅसमध्ये जे कोलिजन होते, कोलिजन होणे म्हणजे काय होणे तर त्या ठिकाणी जे गॅस मॉलिक्यूल आहेत ते एकमेकांवरती आदळतात, तर त्याला आपण कोलिजन असं म्हणतो. मग कोलिजन हे कोणत्या प्रकारचे असतील तर कोलिजन हे असतील इलास्टिक कोलिजन. पण इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, कोणत्या कोलिजनला इलास्टिक कोलिजन म्हणणार तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम बिफोर आणि आफ्टर कोलिजन. माइंड इट, द कायनेटिक एनर्जी अँड लिनियर मोमेंटम इज सेम बिफोर अँड आफ्टर द कोलिजन. सच टाइप्स ऑफ कोलिजन आर कॉल्ड ॲज इलास्टिक कोलिजन. मग हे जे कोलिजन असतील तर आयडियल गॅसमध्ये त्या ठिकाणी इलास्टिक कोलिजन असतात. मात्र रिअल गॅसमध्ये बघा, रिअल गॅसमध्ये कोणते कोलिजन असतात इन इलास्टिक कोलिजन. कोणते कोलिजन असतात रिअल गॅसमध्ये इन इलास्टिक कोलिजन. मग आता आपण असं म्हटलं की आयडियल गॅस जो काय तर आयडियल गॅस जनरली आपल्याला कोणत्या स्टेटला आढळतो तर आयडियल गॅस हे हाय प्रेशरला असतात. बघा, इट ऑकर ॲट हाय प्रेशर. आयडियल गॅस इज ऑकर ॲट हाय प्रेशर. आणि त्या ठिकाणी रिअल गॅस जे काय आहे ते आढळतात हाय टेम्परेचरला. बघा, रिअल गॅस कुठे आढळतात तर त्या ठिकाणी हाय टेम्परेचरला, म्हणजे इथे प्रेशर कमी असेल आणि टेम्परेचर हे जास्त असतं. तर अशा कंडिशनला त्या ठिकाणी आपल्याला रिअल गॅस आढळतात आणि जिथे प्रेशर हाय असतं तिथे आयडियल गॅस आढळतात. तर हे त्या ठिकाणी आपल्याला जर 2 मार्कांसाठी विचारलं जात नाही, परंतु जर विचारलं गेलं डिस्टिंग्विश बिटवीन रिअल अँड आयडियल गॅस तर आपल्याला त्या ठिकाणी मिनिमम 4 डिफरन्स जे काही आहे ते देता आले पाहिजे. 4 डिफरन्समध्ये बघा, आयडियल गॅसमध्ये म्हणणार PV इज इक्वल टू NRT. हे इक्वेशन प्रत्येक टेम्परेचर आणि प्रेशरला उभे होतं, परंतु तेच इक्वेशन रिअल गॅसमध्ये उभे होत नाही. आयडियल गॅसमध्ये इंटर मॉलिक्युलर किंवा इंटर ॲटॉमिक फोर्स ॲब्सेंट असतं, तेच रिअल गॅसमध्ये प्रेझेंट असतंय. त्याच्यानंतर आयडियल गॅसला डिफायनाईट व्हॉल्यूम नसतं, रिअल गॅसला असतं. त्यानंतर आयडियल गॅसमध्ये जे कोलिजन असतात ते इलास्टिक कोलिजन असतात, रिअल गॅसमध्ये इन इलास्टिक कोलिजन असतात. त्यानंतर आयडियल गॅस हे जनरली हाय प्रेशरला ऑकर होतात, तर रिअल गॅस हे लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरला त्या ठिकाणी ऑकर होतात. ओके, तर नेक्स्ट आर्टिकल जे काय आहे तर ते नेक्स्ट आर्टिकल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आय होप दॅट की आज जे आपण बघितलं इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर बिहेवियर ऑफ गॅस सेल किंवा आयडियल गॅस अँड रिअल गॅस ही जी काही कन्सेप्ट होती ही तुम्हाला क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू.